नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने राजमा करीची रेसिपी पाहत आहोत। तर रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर इथं कुकरलाच आपल्याला हा राजमा उकडून घ्यायचा आहे। तर रात्री मी साधारण 1 वाटी राजमा भिजत घातला होता। आता आपल्याला हा राजमा कुकरमध्ये छान उकडून घ्यायचा आहे। तर उकडतानाच मी यात मीठ, त्याचप्रमाणे 2 तमालपत्राची पानं, एक दालचिनीचा तुकडा आणि 3-4 लवंगा यामध्ये घालून आता याला आपण 5 शिट्ट्या करून घेऊयात कुकरला। तर आता यासाठी लागणारं वाटण करून घेऊयात भाजीसाठीचं। तर इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे, 1 टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घालून याची छान फाईन पेस्ट करून घेणार आहे। तर आता कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की यातच आपण मोहरी घालून घेऊयात। मोहरी, जिरं, त्याचप्रमाणे पाव चमचा हिंग घालून 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात आणि फोडणी छान देऊन घेऊया त्याला। तुम्ही जेव्हा वाटण करून घेता तेव्हाच आलं आणि लसूण देखील तेव्हाच घातलं तरीही चालणार आहे, पण मी इथं आलं लसूण पेस्ट ऑलरेडी करून घेतली होती, त्यामुळे मी इथं 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे। आता ही आलं लसूण पेस्ट देखील आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे। तर आता आपली भाजीची फोडणी छान बसलेली आहे। तर आता यातच आपण सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। तर इथं मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे। ही चवीला अतिशय कमी तिखटाची असते, पण रंगाला खूप छान असते, अगदी गडद रंग येतो त्यामुळे। तर इथं मी 1 चमचाभर काश्मीरी मिरची पावडर घातली आहे। त्याचप्रमाणे 2 चमचे आपल्याला धणे पावडर घालून घ्यायचे आहे, पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालून हा छान परतून घेऊयात। आता आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे। तर आता हे वाटण आपल्याला छान असं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान वाटण परतून घ्यायचं आहे। आता 2 मिनटाकरता फक्त मी याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे। 2 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया, तर तेल खूप छान रिलीज झालेलं आहे, पाहू शकताय। आणि आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे, छान शिजलेला आहे, पाहू शकताय। आता आपण कुकर उघडून पाहूयात। तर आता कुकरची पूर्ण वाफ काढून घेतली। तर आता हा जो उकडून घेतलेला राजमा आहे तो आपल्याला पाण्यासकट सगळं घालून घ्यायचा आहे कढईमध्ये। तर पाहू शकताय मी हा राजमा सगळा या कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि वरून आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे। हातावर चोळून मी ही कसुरी मेथी घातलेली आहे। आता दणदणीत एक वाफ काढून घ्यायची आहे भाजीला। तर पाहू शकताय अगदी खळखळून अशी ही छान राजम्याला उकळी आलेली आहे। तर आता यातच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी कुकरमध्ये जेव्हा राजमा उकडायला घेतला तेव्हा देखील थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। तर आता नंतर त्या अंदाजानेच आपण मीठ घालून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय अगदी छान दिसायला सुंदर अशी आपली राजमा करी अगदी तयार आहे खायला। तर वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। तर कशी वाटली माझी ही आजची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर पाहू शकताय आजची रेसिपी आपली खरंच खूप भन्नाट दिसत आहे। तुम्ही पोळी, भाकरी किंवा फुलके कशाबरोबरही खाऊ शकता। तर वेळात वेळ काढून आजची माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद। थँक्यू।